भारत मातेला प्रणाम करतो। खरं तर मंचकावर नितीनजी गडकरी आणि सर्व आमदार, खास करून नितीनजी गडकरींचा मी आभार मानतो, धन्यवाद देतो का एक चांगला रोड आणि रस्ता त्याच्यासोबतच पूल एक चांगला आपण इथं निर्माण केला। खरं तर तुम्हाला एक वेगळी पदवी द्यायला पाहिजे। अनेक सम्राट मी पाहिले, तुम्ही महामार्ग सम्राट आपण आहे असं मला वाटतं। का या देशामध्ये एखादा मंत्री किती काम करू शकतं आणि त्या किती राजकारण सोडून काम करू शकतो। पार्टी हा विषय गडकरी साहेबांजवळ मी कधीच पाहिला नाही। एक दोन नाव काम मागायला गेलो, लगेच सांगितलं, मला वाटलं विचारण काही जमतं काय, भारतीय पार्टीचं वगैरे येतं काय, तर असं काहीच नाही। म्हणजे इतकं निस्वार्थपणे काम करणारे मंत्री जर देशामध्ये भेटले तर निश्चितच एक वेगळ्या विकासाची दिशा भेटल्याशिवाय राहणार नाही। आता बोलता बोलता ते म्हणत होते का हा पार्टीचा कार्यक्रम नाहीये, पण मी नक्की सांगतो का तुमच्या मंत्रालयामुळे पार्टी मजबूत झाली आहे, विसरता येत नाही। प्रत्येक गोष्टीत आम्ही पाहतो का एकाकडे रस्ता करत असताना दुसरीकडे जलसंधारण झालं पाहिजे, तिथं पाणी थांबलं पाहिजे, एवढ्या बारीक गोष्टी गडकरी साहेब तुम्ही इतक्या उंच शिखरावर असताना सुद्धा इतक्या बारीक गोष्टी आपण निहाळत असता, रस्त्यानं जात असताना सगळ्या गोष्टी पाहता आणि निवड रस्तेच केले नाही तर रस्त्यासोबत जलसंधारण करणारा जरी रस्त्याचा मंत्री असला तरी आम्ही सांगतोय जलसंधारण करणारा मला वाटते एक वेगळं खातं तुम्ही त्याच्यात जोडून टाकलं, फार महत्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून आपल्या मानावे तेवढे आभार कमीच आहे। फक्त एक दोन तीन गोष्टी आहे, इथे पालकमंत्री म्हणून मोरणा नदीचं सुंदरीकरण असन, तिथे एक केंद्रावर आपल्या दिल्लीला बैठक घेतली तर ते लगेच चांगलं होऊ शकेल, लवकर होणार। आणि एक विमानतळाच्या बाबतीत तुमचा हातभार लागल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही। आणि ह्या दोन संदर्भात आपण जर बैठक लावली तर फार चांगलं होईल। चिखलदरा ते नरनाळा आणि मग शेगाव असा एक महामार्ग जोडता आला तर त्याचा एक फायदा पूर्ण जिल्ह्याला होईल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा आपले आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।